माझ्यासोबत आलेल्या वेगळ्या सोसायट्यांचे अध्यक्ष, वेगळे सामाजिक कार्यकर्ते, आज महापौरांनी आपल्याला वेळ दिला. शनिवारी पण आपण आलतो, त्यांना ऐनवेळी एका ठिकाणी जावं लागलं. आपल्या जगण्या मरण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे. आपण उगाच चिंता करतो ते इराणचं आणि इस्रायलचं काय होईल, तिकडे त्यांचं काय मरतील जगतील माहीत नाही, पण आम्ही मात्र मरणाच्या दारात आहोत एवढे 100% खरं. आमचं सनाई छत्रपती शासन पक्षाचं मुंबईमध्ये जुहूला ऑफिस आहे. काल नागरिकांचे प्रश्न ऐकायला मी तिथे गेलतो. रविभाऊ तिथला मग मला जायचं, तिकडे संशोधन करायची सवय आहे. तिथे एक साईट चालू होती बांधकामाची. त्या बांधकामाच्या साईटवरचा मी फोटो काढून आणलाय मुंबईचा. एअर क्वालिटी इंडेक्स आहे फक्त 6, ओनली 6. त्यात फोटो दाखवतो तुम्हाला. ओनली 6 म्हणजे दे आर वर्किंग इक्वल टू द सिंगापूर. मुंबई महानगरपालिकेने असे काय पुढाकार घेतलेत की ते एअर क्वालिटी इंडेक्स धुळीचं कण हे 6% दाखवतंय. त्याचे मी गुगल लोकेशन सकट फोटो काढलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये खाली जरी आपण काढला पालिकेच्या गेटवरती तरी तो 100-150च्या पुढे आहे. आणि भोसरीचा AQI 421 आहे. मी माझ्या घरी एकदा मोजला 680 आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचं जगणं शक्य नाही. लोक मरणारच आहेत. तासाला 6 टन सिमेंट आकाशात उडवलं जातंय. तासाला 6 टन या शहरामध्ये, तासाला. त्याच्यामध्ये मग त्या हायवा चालतात, तुमच्या माती उकरतात, सिमेंट उधळतात. बरं, जिथून मातीचं उत्खनन होतं तिथे फॉगर बसवायला पाहिजेत. कुलकर्णी तर बसलेत, त्यांना विचारा किती साईटवरती फॉगर्स आहेत. तुम्हाला चॅलेंज करतो, मला जर 1% जरी साईटवरती फॉगर दिसले तर तुम्हाला माझ्याकडून बक्षीस, या नागरिकांच्या वतीनं आमचं आयुष्य वाढवलं म्हणून तुम्हाला बक्षीस. विचारा त्यांना काय ते. किती ठिकाणी 30 फुटाचे पत्र येतं. एका ठिकाणी तुम्हाला 30 फुटाचे पत्रे दाखवायचे, सिंगापूर दुबई सारखे असे क्लोज पाहिजे बरं का. असं गॅप असतो, एक माणूस त्यातून भस्कन शिरेल किंवा बिबट्या शिरेल एवढा गॅप असतो 2 पत्र्यांमध्ये. कसं ते कंट्रोल होईल बरं. त्या पत्र्याच्या आतमध्ये हिरवी जाळी पाहिजे, ज्याला आपण हे म्हणतो ज्यूटची. हे काय करतात माहितीये का, बिल्डर लोक, बिल्डर बदमाशच असतात. हे काय मी जाहीर सांगायची वेगळी काय गरज पडणार नाही. ती नायलॉनची लावतात. आता नायलॉनची नेट धूळ पकडू शकेल का? ती ज्यूटची यासाठी पाहिजे की ती ओली करायची. जे काही तुम्ही उत्खनन करताय ती धूळ त्याला लागते आणि परत त्या पाण्याच्या फॉऱ्यामध्ये ती खाली येते. म्हणून फॉगर पाहिजे नेटवरती, आणि ते नेट ओली झाली पाहिजे, अशी पाहिजे. आहे का? संजय कुलकर्णींनी मला दाखवावं कुठं कुठं अशा नेट्स आहेत. ग्रीन नेट लावतो पण ज्यूटच्या नाहीये. हा, का नाही लावत मला सांगा. तुम्ही ग्रॅबमध्ये पालिका घेतली, काय उपयोग झाला? शासनाने 200 कोटी रुपये पाठवले होते, ते तुम्ही हवेतच उडवले. म्हणजे मगाशी मुथ्यान काकांनी सांगितलं तसं, चालता फिरता आमची रंगपंचमी आहे, या आमच्या अंगावर पाणी शेपडून जा. फुलांचा मोहर गळतोय. आंबे बघायला मिळतात का हायवेवरती? तुम्हाला फुलं बघायला मिळतात का? रावेतच्या पट्ट्यामध्ये काही परदेशी झाडं लावली होती. मी तिकडे राहायचो. दरवर्षी सीझनमध्ये अशी गुलाबी गुलाबी फुलं, असं वाटायचं की आपण जपानमध्ये आलेलो आहे. आपले चेरीचं ब्लॉसम असते की नाही तसं. आता ती फुलं दिसत नाहीत, या प्रदूषणामुळे आहे. या प्रदूषणामुळे माश्या मरतात. कुठल्या? मधमाशा. फ्लॉवरिंग नाही, शेतकऱ्याचं पण नुकसान होतंय. असं सगळं आहे. आपल्याकडं पत्रे नाहीत, फॉगर नाही. तो फॉगर कुठं असतो माहिती का? हे चीननी सगळं शोधलं. जिथं बांधकामाचं उत्खनन होतंय मातीचं तिथं फॉगर लावायचा असतो. हे अख्ख्या शहरभर घेऊन फिरतायत फॉगर. म्हणजे रोगमशीला इंजेक्शन पखालीला. हे असं चालणार नाही. पत्रे नाहीत, मॅट नाही, फॉगर जिथं पाहिजे तिथं नाहीये. अत्यंत भयानक परिस्थिती आहे. तुम्ही वाकडला, आम्ही पुढच्या रविवारी वाकडला मिटिंग लावली आहे. एक 3000 लोक बोलवतो. भयानक, म्हणजे रोज घरातलं कोणतरी आजारी पडतंय. हा, सकाळीच आपण 7ला म्हणा 8ला आपण ती लावूया. हा, तर आता जी रस्त्यावर जी सगळी धूळ उडते ही कुठून येते? पालिका आपली रोज साफ करते बरोबर. कन्स्ट्रक्शन म्हणून फक्त सिमेंटच नाही, ही माती पण, चिखलाचे ढिकळच्या ढेकळं ते सांडतात. बरं, हे हायवे जे येतं त्याच्यावर नंबर प्लेट नाही. काल आम्ही उपमुख्यमंत्र्यांची पण भेट घेतलेली आहे. आठवडे पर्यंत जाऊया. ते कारवाईवाले बोलून घेऊ ना, कन्स्ट्रक्शनचे नदीचे सगळे बोलून घेऊ, समोर बात करणार, समोरच सूचना देऊ आणि मला अहवाल आला पाहिजे तुमचं होणार म्हणून. हा, आता आम्ही ज्यावेळी ऍक्टिव्ह मोडवरती आलो, हे सगळे नागरिक मिळून आम्ही जागोजागी जे ही 2 पथकं नेमलेली आहेत, ही भरारी पथकच फरारी आहेत. ती कुठं दिसतात का तुम्हाला? कारवाई करताना दिसली का कुठं? काय नाही. जे फाईन मारायची ते फाईन मारायला गेलं की लगेच फोन येतो, मी नगरसेवक बोलतोय. मग तो आजी असेल, माझी असेल, कुणी असेल, आणि हे लगेच सांगतात. एक फोटो तुम्हाला दाखवतो. गाडी पकडली, हायवा होती धूळ उडवणारी. संध्याकाळी 8ला मी यांना मेसेज पाठवला. यांनी फोन करून सांगितलं गाडी सोडा. पर्यावरण इंजिनियरचं हे काम आहे का की प्रदूषण करणाऱ्या गाड्या सोडा म्हणून सांगायचं? हे चुकीचं आहे. आणि यांच्याकडे कोणतीही डिग्री नसताना हे पर्यावरण पदावरती बसलेले आहेत. हे चुकीचं आहे नंबर 1. आणि त्याच्यामुळे त्यांना पर्यावरणाचं गांभीर्य अजिबात नाहीये.
मी ऑन ग्राउंड बोलतोय. यांनी मला एक साईड अशी दाखवावी जिथं पर्यावरणाचे रूल पाळले जातात. एक वार्ड असा दाखवा, एक गल्ली, एक चौक असा दाखवा जिथं धूळ नाहीये. मी तुम्हाला फोटो दाखवलाय सांताक्रूजचा, साईट चालू आहे 6 फक्त AQI आहे. किती? 6. जो मी सिंगापूरमध्ये बघितलाय तो मला मुंबईत पाहायला मिळाला. आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये कधी पाहायला मिळेल? कधी पाहायला मिळेल? काही माणसं मेल्यावरती. आणि मी एवढं सिरियस व्हायचं कारण काय, माझी जरी काच खाली नसली कधी, पण गाडीतून उतरून परत गाडीत बसपर्यंत जे काही नाकातोंडामध्ये जी काही धूळ जाते ती भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे पर्यावरण हा जगाच्या समोरचा अत्यंत भयानक प्रश्न आहे. त्यातली त्यात पिंपरी चिंचवड हे बरं का महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे. कशामध्ये? स्वच्छतेमध्ये नाही, एअर क्वालिटी इंडेक्स खराब असण्यामध्ये, प्रदूषणामध्ये 1 नंबर पटकावलेला आहे. आणि प्रशासकीय काळामध्ये जे काही पालिकेला पुरस्कार भेटले ना, हे सगळे विकतचे पुरस्कार होते, पैसे देऊन होते, लाच देऊन होते. हे मी कॅमेऱ्यात सांगतोय. आता तुमच्या काळामध्ये जे काही आपल्याला बदल करायचा आहे, तुम्ही जो काही पुढाकार घेतलाय त्याच्याबद्दल या सगळ्या नागरिकांच्या वतीनं अभिनंदन. टाळ्या वाजवा तुम्ही सगळ्यांनी. हे सगळे नागरिक बरं का. आणि आम्ही काय केले, एकेका सोसायटीचा एकच माणूस बोलवलाय. नाहीतर आम्ही जर कॉल केला ना प्रॉपर, तर महापालिकेत कर्मचारी कमी आणि नागरिक जास्त होतील. एवढ्या संख्येने आम्ही बोलू शकतो. वेगवेगळ्या परिसरातले आहेत. म्हणजे एक तर पालिकेचं भरारी पद्धत फरारी. जर आम्ही आग्रह केला तिथं जा, ह्यांना फाईन मारा, ह्यांना दंड करा, लगेच. माझी तुमच्याकडून अपेक्षा अशी की तुम्ही आता जाहीर सभागृहात सांगितलं पाहिजे, पर्यावरणाच्या विषयावरती दखलबाजी करण्यासाठी जो कोणी नगरसेवक मध्यस्थी करेल, विरोध करेल, अधिकाऱ्यांवर दबाव टाकेल, त्याच्यावर तुम्ही कारवाई करायची. दुसऱ्या बाजूला आम्ही त्याच्या घरावर मोर्चा काढू. पटतंय का? जो कोणी नगरसेवक तो कुठल्याही पक्षाचा असो, हे मान्य नाही आम्हाला. काय धुळीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज होणार नाही बरं का. काही नगरसेवक बिल्डर पण आहेत, असू देत. तुमच्या व्यवसायाला आमचा विरोध नाही. आमचा विरोध कशाला आहे? नियमात करा. या शहराचं जे काही प्रदूषण आहे त्याच्यातून आम्हाला सुटका पाहिजे. जसं सिंगापूरला मी बघितले, जसं मुंबईला बघितले, तसं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे सगळं परिवर्तन आम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही एक सुपर महापौर आम्ही तुमच्याकडे पाहतो. आणि तुम्ही परवा पण आम्हाला वेळ दिलता, आजही वेळ दिलेला आहे. कदाचित हा प्रश्न न जोपर्यंत सुटत नाही, दर आठवड्यातून एकदा आम्ही तुम्हाला त्रास देणारच आहोत. नाही म्हणजे मला म्हणायचं असं आहे की जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही काय तुमची सुटका करत नाही. तर एकच मिनिट, सगळे जमलेले नागरिक तुमच्यावर मी आभार व्यक्त करतो की तुम्हाला सुद्धा पर्यावरणाचं गांभीर्य कळाले. सुरुवातीला आम्ही ज्यावेळी बोलायला सुरुवात केली तर लोकांना असं वाटलं की धूळ हा काय विषय असतो का, केवढासा विषय, पण तो तुमच्या फुफ्फुसात जातोय, आमच्या फुफ्फुसात जातोय. पुढच्या पिढीला आपल्या खूप काही रोग होणार येतं. आणि म्हणजे कोरोनापेक्षा डेंजर आहे बरं का हे. आपल्या भारतात सिविक सेन्स कमी आहे, ते पण करावं लागणार आहे. येस, आपण सगळ्याच बाजूने बोलू. येस, ओके.